बायकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स काही कमी नसतात. त्यात एक नवीन प्रॉब्लेम म्हणजे आज मुलांना खायला काय द्यायचं, आज मुलांना नवीन काय बनवायचं जेणेकरून ते खातील आणि हेल्दी पण त्यांच्या पोटामध्ये जाईल. जितके नाटके बायका करत नाहीत आजकालची मुलं इतके नाटके करतात जेवणाला. तर मग त्याच्यासाठी मी आज एवढा भारी सोल्युशन काढलं ना, की तुमची मुलं तर आहे ना हे मागून मागून खाणारा मुलं काय तुमचे नवरा पण मागून खाणार, हे नवरे नाही नवरा मागून खाणार. त्यासाठी ना पालक आपण मस्तपैकी ब्लांच करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला ह्याला फक्त उकळवायचं आहे, शिजवायचा नाही. तो पूर्ण गाळ होऊन जाईल पण नाही, अगदी 2 ते 3 मिनटं फक्त उकळी आली ना मस्तपैकी पाण्यात टाकायचा, 2 मिनटं ठेवायचं आणि लगेच काढायचं. हे बघा आज एवढी भारी रेसिपी आहे ना, पालक पनीर चीज बॉम्ब. म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी वापरताय आणि अगदी तेल बिल तूप काही जास्त घालायचं नाही, त्याच्यामुळे एकदम न्यूट्रिशियस हेल्दी होणार आहे. इथे थंड झाल्यानंतर ना ह्याची पेस्ट बनवून घेऊयात, एकदम फाईन पेस्ट बनवायची. त्यानंतर गव्हाचं पीठ इथे टाकलेलं आहे मी. इथे 1.5 चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. बरं त्या पिठात जेवढं बसेल ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्या पेस्टमध्ये जेवढं मावेल ना तेवढंच अंदाजे घ्यायचं. थोडंसं लाल तिखट, मीठ, ओवा टाकलेला आहे आणि जिरे पावडर टाकलेली आहे, जेणेकरून वरचा जो कवर आहे तो टेस्टला असा सपक लागू नये म्हणून, फक्त बस तेवढंच. आणि मग काय मस्तपैकी याचं पीठ मळून घ्यायचं. ज्या भांड्यात आपण काढलेलं होतं की नाही बारीक केलेलं, त्याच भांड्यात पाणी घालायचं जेणेकरून तेही स्वच्छ होऊन जाईल आणि छान पीठ मळून साईडला इथे ठेवून द्यायचं. आता त्याच्या आतमध्ये भरायला सारण बनवतोय आपण, म्हणजे स्टफिंग करतोय. त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे अमूलचं. 2 बटाटे घेतले होते मी. बरं इथे तुम्ही रताळीही घेऊ शकता. अजून तुम्हाला जर काही भाज्या ॲड करायच्यात ना त्यासुद्धा करू शकता. काही कळत नाही काय काय घातलं ते मुलांना. इथे मी कांदा घातला आहे, थोडंसं जिरे पावडर, गरम मसाला आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि हा किचन किंग मसाला. बरं चिली फ्लेक्स नाही घालायचे तर हिरवी मिरची बारीक करून टाकू शकता. जेवढी आवडेल तेवढी त्याच्यामध्ये टाका तुम्ही कोथिंबीर आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्या. मीठ थोडंसंच घाला, कारण की ऑलरेडी पालकच्या ह्याच्यामध्ये ना पालकाला मीठ असतं तर खारट होऊ शकतं आणि आपण चीज पण घालणार आहे तर त्याच्यामुळे मग मीठ कमीच घाला. आता इथे बघा पालकाची जी आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ते थोडंसं घेऊन मी याची पुरीच्या प्रमाणे लाटून घेतलं आहे. अगदी खूप मोठं नाही खूप छोटं नाही आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं जेवढं बसेल तेवढं. इथे वरती मॉझरेला चीज होतं माझ्याकडे, ते मी टाकलेलं आहे. तुम्ही अमूलचं आपलं नॉर्मल चीज असतं ना तेही घालू शकता. आणि ज्या साईडने आपण बंद करणार आहे ना बहुतांशी त्याच साईडने तुम्ही चीज भरा, म्हणजे काय आहे ना थोडी हीट जास्त लागतं तर ते छान मेल्ट होईल. आणि मग काय असं आपण पुरणचा उंडा जसा भरून घेतो की नाही तसं भरून घ्या आणि ह्याला बंद करा व्यवस्थित अगदी छानपैकी सगळीकडनं बघा. आणि थोडंसं वरनं असा गोल हाताने शेप द्या आणि असं बंद करा आणि मग काय साईडला ठेवून द्या 5 मिनटासाठी फक्त. इथे मला 2-3च बनवायचे होते, मी 2-3 बनवले आणि मग मस्तपैकी ह्या खालच्या साईडने ज्या साईडने बंद केलं ना त्या साईडलाच पाणी लावायचं आणि तीच बाजू तव्याला खाली ठेवायची. आणि तवा खूप गरम करू नका. तवा गॅसवरती ठेवल्यानंतर हलकासा गरम व्हायला लागला की लगेच मग ह्याला खाली पाणी लावायचं आणि ठेवायचं, म्हणजे आहे ना ते चिटकून राहतो तव्याला. जेव्हा तुम्ही गॅसवरती उलटा कराल ना ते पडणार नाही. जर तवा खूप गरम असेल ना तर ते लगेच सटकून जाईल, पडेल. तर त्यामुळे मग असं करायचं. आणि हे बघा आता छानपैकी सगळीकडून अगदी एकसारखं मस्तपैकी भाजून घ्या. आता इथे एक छोटी टीप सांगते, जर समजा ते तुमच्याकडनं चुकून पडलंच तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे कांदा वगैरे भाजायची चाळणी असते ना त्या चाळणीवरती ठेवून सुद्धा याला छानपैकी पकडीने पकडून मस्तपैकी भाजू शकता. आता इथं मस्तपैकी भाजून झाले होते आणि भाज्या पण आतल्या छान शिजल्या असतील, काही कच्चं राहिलेलं नसणार आहे. चीज पण तुमचं मस्त मेल्ट झालेलं असणार आहे. वरनं थोडंसं तूप लावा, जर मुलांना आवडत असेल तामूर बटर लावा, म्हणजे जेणेकरून थोडीशी आवड अजून जास्त निर्माण होईल. आणि काय खायला एकदम रेडी आहेत. इतके टेस्टी टेम्पटिंग आहेत ना, मुलं तुमच्या आठवड्यातनं 2 ते 3 वेळा म्हणतील मम्मा मला हेच डब्याला बनवून दे आणि हेच खातील. एक तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते की किती डिलिशियस आतून दिसते, म्हणजे मुलांनाही खायला आवड येईल ना त्याच्याने. हे बघा किती सुंदर दिसते, अगदी असं चीजी दिसते, तर मुलांना खूप आवडेल. नक्की बनवा आणि नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा. तोपर्यंत बाय.